मराठवाड्यावर पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचं संकट आहे। विभागातील जवळपास 8ही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। मागील महिन्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे 20,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं। त्यानंतर पुन्हा अवकाळी पाऊस व गारपिटीचं संकट विभागावर आहे। अवकाळीमुळे पुन्हा विभागातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। 19 एप्रिल ते 23 एप्रिल पर्यंत मराठवाड्याला हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलाय। यात छत्रपती संभाजीनगरला 19 रोजी गारपीटचा इशारा देण्यात आलाय। 20 रोजी हलका पाऊस आणि गारपीट, 21 व 22 तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची व 23 रोजी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। जालना, परभणी, बीड जिल्ह्यातही अशी परिस्थिती पुढील 4 दिवसात असणार आहे। हिंगोली जिल्ह्यात 19 ते 21 एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। 22 व 23 रोजी हलक्या पावसाच्या सरी व गारपीट होईल असं हवामान खात्यानं म्हटलंय। नांदेडमध्ये अशीच परिस्थिती असेल। लातूरमध्ये 19 ते 22 एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। धाराशिव जिल्ह्याला 19 ते 23 एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता ही देखील हवामान खात्यानं वर्तवली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।